नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत. आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? जो तुम्ही भूतकाळामध्ये स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार केला होता, ती लाईफ तुम्ही आज जगत आहात. आज तुम्ही जो विचार करताय ते लाईफ तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये जगणार आहात. म्हणजे काय की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या कोणत्या गोष्टी जातात त्या गोष्टी प्रत्यक्षात तुमच्या समोर तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये घडत असतात. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन स्पेशली तुम्हाला म्हणजे ते हे करायची गरज नाही की चला मला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे करायचं ते करायचं. ते 24 तास 365 दिवस आपल्यासाठी काम करत असतं. कारण तुम्ही जे काही विचार करता 17 सेकंडपेक्षा जास्त जर एखादा विचार तुमच्या माइंडमध्ये राहिला तर असं म्हटलं जातं, आकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतो की ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि पुढे कधीतरी भविष्यामध्ये ती गोष्ट तुमच्या समोर येते. त्याच्यामुळे बघा, आपली आजी पणजी आई वडील आपल्याला नेहमी सांगतात, आपल्या घरातली मोठी मंडळी, की नेहमी चांगला विचार करा, वाईट बोलू नका, तोंडातून नेहमी चांगले शब्द काढा, वाईट शब्द काढू नका. म्हणजे त्यांना माहित नव्हतं की हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, पण त्यांना हे माहित होतं की जे आपण विचार करतोय किंवा ज्या गोष्टी आपण बोलतोय ते एखाद्या वेळेस आपल्यासोबत पुढे घडू शकतं. आणि मग आपली आजी पणजी आपल्याला काय म्हणायची की चांगलं बोला, वाईट बोललं आणि काय सांगता येईल तुमच्या जिभेवर. जर त्यावेळेस सरस्वती माता आली आणि त्या गोष्टी खऱ्या ठरल्या तर आपली आजी पणजी आई असं म्हणायची बघा की दिवसभरातून एक वेळ अशी असते की त्या वेळेवर आपल्या जिभेवर माता लक्ष्मी असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण एखादी वाईट गोष्ट वगैरे बोलली आणि ती खरी झाली तर म्हणून नेहमी चांगलं बोलावं. आणि दुसरी गोष्ट अजून आपल्याला एक सांगितली जायची, ती म्हणजे की नेहमी घरामध्ये चांगलं बोलावं, भांडणं वगैरे ओरडू नये, वाईट वक्त बोलू नये. का? कारण आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असते आणि ती आपण आपल्या तोंडातून ज्या कोणत्या गोष्टी काढतो त्या प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणत जाते. म्हणून चांगलं बोला. आणि विचारांबद्दल असं सांगितलं जायचं किंवा आजही जातं की चांगले विचार केले तर आपल्या कृतीतून आपण तसंच ते दिसतो आणि जसे वाईट विचार तर आपली कृती सुद्धा तशीच असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्याबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जी 555 टेक्निक आहे, ज्याला 5 × 55 किंवा 555 टेक्निक असं म्हटलं जातं, ही टेक्निक जी आहे ती तुम्ही इच्छापूर्तीसाठी वापरू शकता. आता ही टेक्निक जी आहे ती आपल्याला एक अफर्मेशन बनवायची आहे. जेव्हा आपण अफर्मेशन बोलत बोलत ती अफर्मेशन आपण लिहितो तर त्यावेळेला जेव्हा आपण ती बोलतो तर ती रिपिटेशन म्हणजे आपण रोबोटिकली जोपर्यंत 55 टाइम्स पर्यंत आपण ती रोबोटिकली कंटिन्युअसली बोलत असतो तर ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. आणि जेव्हा बोलत बोलत आपण ती कागदावर लिहितो तेव्हा आपलं फिजिकली सुद्धा जी एनर्जी आहे ती आपण त्याच्यामध्ये लावतोय. म्हणजे फिजिकली आणि मेंटली आणि त्याचबरोबर इमोशनली. आणि याच्यामध्ये आपले इमोशन्स सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. नाही तर मी तुम्हाला म्हटलं की चला वही घ्या, पेन घ्या आणि तुमची इच्छा लिहून काढा, काहीही होणार नाही. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी काम करत नाही, मी 555 टेक्निक केली, मला तर त्याचा काहीच फायदा झालेला नाही, माझी इच्छा तर पूर्णच झालेली नाही. का पूर्ण झालेली नाही? कारण तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स टाकलेले नाहीयेत. तुम्ही जेव्हा ही टेक्निक करत होतात तेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये नव्हतात, तुम्ही लिहित होतात, तुम्ही तोंडाने अफर्मेशन बोलत होतात, पण तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार होते, तुमचे इमोशन्स जे होते ते दुसऱ्या गोष्टीमध्ये होते. मग ती गोष्ट किंवा 555 टेक्निक किंवा कोणतीही टेक्निक असू द्या ती तुमच्यासाठी कशी काय काम करेल? करणार नाही, भले तुम्ही 1000 वेळा ही टेक्निक केली तरी. मग अनुभव येण्यासाठी ही टेक्निक कशी करायची? तर तुम्हाला एक वही घ्यायची आहे किंवा एखादं रजिस्टर, डायरी घ्यायची आहे. जुनी असेल तरी सुद्धा चालेल किंवा नवीन आणली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला ब्लू कलरचा पेन घ्यायचा आहे, निळ्या कलरचा पेन घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये गच्चीवर, अंगणामध्ये, एखाद्या मंदिरात, घराच्या आजूबाजूला, झाडाखाली, जिथे कुठे शांत जागा असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे. कारण ही टेक्निक करताना मध्ये उठायचं नाहीये किंवा कोणाशी बोलायचं नाहीये. हा सर्वात महत्त्वाचा रूल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तरच तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन 555 टेक्निकचा अनुभव येणार आहे. आता आपण वही घेतली, पेन घेतलं, याला पिरियड, सुतक असं काही नाही. मुलं मुली, महिला पुरुष, लग्न झालेले न झालेले, अगदी प्रत्येक जण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही जी टेक्निक आहे ती करू शकतात, ज्यांना लिहिता येतं ते प्रत्येक जण. आता
तुमची जी कोणती इच्छा आहे त्याची तुम्हाला एक अफर्मेशन बनवायची आहे. अफर्मेशन काय म्हणजे काय की 1 ते 2 ओळीमध्ये किंवा 2 ते 3 ओळीमध्ये तुमची जी इच्छा आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये पूर्ण झाली आहे या पद्धतीने तुम्हाला एक वाक्य तयार करायचं आहे. आता जसं की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर हवं आहे. आता तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा तुम्हाला जी कोणती भाषा येते त्या भाषेमध्ये तुम्ही अफर्मेशन तयार करू शकता. आता समजा स्वतःच्या घरासाठी तुम्हाला तयार करायचे आहे किंवा तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमवता, तुमची महिन्याची कमाई 2 लाख रुपये आहे, तर तुम्ही ते माझी मंथली कमाई किंवा माझी मंथली सॅलरी 2 लाख रुपये आहे. सुरुवातीला काय थँक्यू युनिवर्स, माझी मंथली सॅलरी 2 लाख रुपये आहे. आपली अफर्मेशन आपण काय तयार केली की माझी मंथली सॅलरी 2 लाख रुपये आहे. त्याच्या अगोदर आपल्याला थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू स्वामी समर्थ महाराज, थँक्यू कृष्णाजी, म्हणजे तुम्ही ज्याही देवाला मानता, गुरुला मानता त्यांचं नाव लावायचं किंवा थँक्यू युनिवर्स म्हटलं तरी चालेल. युनिवर्स म्हणजे काय की ब्रह्मांड, किंवा तुम्ही फक्त थँक्यू म्हटलं तरी चालेल. थँक्यू, माझी महिन्याची सॅलरी 2 लाख रुपये आहे. थँक्यू, मी महिन्याला 2 लाख रुपये कमवते. थँक्यू, मी माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे. थँक्यू, मी माझ्या स्वतःच्या घरात माझ्या फॅमिलीसोबत हॅपीली राहत आहे. थँक्यू, मी माझ्या स्वतःच्या घरात माझ्या फॅमिलीसोबत आनंदित राहत आहे किंवा सुखाने राहत आहे. जे काही आहे मी तुम्हाला एक म्हणजे एक्झाम्पल्स दिले. असं तुम्हाला एवढं किंवा याहीपेक्षा छोटं आणि एकदम व्यवस्थित तुमची जी इच्छा आहे त्याच्यात सगळ्या सकारात्मक शब्द जे आहेत ते तुम्ही लावलं आणि अफर्मेशन तयार केली तरी सुद्धा चालेल. ह्या फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायसाठी हे केलं. मी पर्सनली जेव्हा अफर्मेशन हे करते तर माझं एक असं माइंडसेट आहे बघा की मी जेव्हा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये अफर्मेशन तयार करते आणि त्या मी बोलते किंवा कोणत्याही टेक्निकसाठी मी त्या वापरते तर त्या माझ्यासाठी खूप लवकर काम करतात. त्याच्यामुळे मी जरी मराठी असले तर मी जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करत असते, अफर्मेशन्स बोलत असते, ह्या टेक्निक करत असते ना, तर मी एक तर हिंदीमध्ये अफर्मेशन तयार करते किंवा इंग्लिशमध्ये. मला ते खूप इझी जातं आणि माझी सबकॉन्शियस माइंड जे आहे तर ती अफर्मेशन खूप लवकर घेतं. तसं या पद्धतीने तुम्हाला जे इझी वाटतं, सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त एखाद्या रोबोट सारखं जसं सांगितलंय तसं करायचं असं नाही. आपल्या पण डोक्याचा थोडासा विचार करायचा की कशा पद्धतीने केल्यानंतर मला ती गोष्ट करण्यात इंटरेस्ट येतो, मी अजून उत्साहाने ती गोष्ट करते, हे थोडंसं डोक्यात घ्यायचं आणि मग ती टेक्निक जी आहे ती तुम्हाला करायची आहे. आता आपण अफर्मेशन तयार केली, एका शांत जागेवर बसलो, पेन घेतला, वही घेतली, त्यानंतर तुमची जी अफर्मेशन आहे ती तुम्हाला 55 वेळेस 55 टाइम्स लिहायची आहे. एकच अफर्मेशन, तुमची एकच इच्छा तुम्हाला 55 वेळेस लिहायची आहे 5 दिवस दररोज. आता इथे बऱ्याच वेळेला एक कमेंट येते की 5 दिवस 55 वेळेला लिहायचं का फक्त? तसं नाही, रोज 55 वेळा 5 दिवस तुम्हाला तुमची ती अफर्मेशन लिहायची आहे. म्हणजे दिवस पहिला 55 वेळा लिहायचं, दिवस दुसरा 55 वेळा, दिवस तिसरा 55 वेळा, दिवस चौथा 55 वेळा, दिवस पाचवा 55 वेळा, असं 5 दिवस रोज 55 वेळा तुम्हाला तुमची ती अफर्मेशन लिहायची आहे. एकच अफर्मेशन. आणि ह्या 5 दिवसामध्ये तुमचा जो टायमिंग आहे दररोज तो एकच टायमिंग असावा. तुमची जागा जी आहे बसण्याची ती सुद्धा एकच असावी. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे लिहित असताना मेंटली, इमोशनली आणि फिजिकली तुम्ही प्रेझेंटमध्ये तिथे अवेलेबल पाहिजे. जी अफर्मेशन तुम्ही लिहिताय ती तुम्ही फील करायला पाहिजे, तरच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ही 555 टेक्निक तुमच्यासाठी काम करेल. परत असं म्हणू नका किंवा कमेंट करू नका माझ्यासाठी ही टेक्निक काम केली नाही, कारण तुम्ही तुमचा 100% दिलं नाही, तुम्ही तुमच्या फिलिंग्स टाकल्या नाही, म्हणून तुमची इच्छा पूर्ण झाली नाही. 5 दिवस हे लिहिलं, त्यानंतर ही जी वही आहे ती तुम्ही तशीच ठेवू शकता. परत तुमच्या दुसऱ्या एखाद्या इच्छेसाठी तुम्ही हीच वही वापरू शकता, काहीही हरकत नाही. किंवा तुम्हाला वाटतं की नाही मला ही वही कोणीतरी बघेल, मला टाकून द्यायची आहे, त्यातले ते पानं फाडा आणि ते तुम्ही कुठे एखाद्या झाडाखाली मातीत वगैरे दाबून द्या किंवा प्रवाहित करा, किंवा तुम्ही ते बर्न करा आणि त्याची जी राख आहे ती तुम्ही एखाद्या झाडामध्ये वगैरे टाका किंवा युनिवर्समध्ये आकाशाकडे ते ब्लो करा तरीही चालेल. खूप सारे ऑप्शन आहेत, हे तुम्ही करू शकता.
आता त्या वहीचा वापर तुम्ही दुसऱ्या ग्रॅटिट्यूडसाठी किंवा परत तुम्हाला जर अजून 555 टेक्निक करायची असेल त्यासाठीच तुम्ही करू शकता. ही 5 दिवसांची टेक्निक झाल्यानंतर 5व्या दिवशीचं तुमचं लिहून झालं, तुम्ही टेक्निक केली की 6व्या दिवशीपासून तुम्हाला लेट गो करायचं आहे. लेट गो म्हणजे काय की तुमची इच्छा तुम्हाला विसरून जायची नाहीये. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करत राहायचे आहेत. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्या संधी तुमच्या समोर येत आहेत, तर तुम्हाला त्यावर ॲक्शन सुद्धा घ्यायची आहे. फक्त मी ही टेक्निक केली आणि आता काही न करता माझी इच्छा पूर्ण होणार, तर असं नाही. ही टेक्निक केली म्हणजे आपण ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सला सांगितलं की ही गोष्ट माझी आहे. जेव्हा आपण क्लेम करतो एखाद्या गोष्टीवर की ही गोष्ट माझीच आहे, तेव्हा ब्रह्मांडामध्ये कुठेतरी ती गोष्ट तयार होत असते. कारण प्रत्येक गोष्ट आहे ती 2 वेळा करत असते. विमान तयार झालं, सुरुवातीला ज्याने बनवलं त्याच्या डोक्यामध्ये ते पूर्ण स्ट्रक्चर तयार झालं आणि त्यानंतर विमान प्रत्यक्षात बनलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकदा आपल्या माइंडमध्ये आणि नंतर ती प्रत्यक्षात उतरत असते. तुमच्या माइंडमध्ये तुम्ही पूर्ण क्लिअर केलेलं आहे, आता ती युनिव्हर्समध्ये कुठेतरी तयार होत आहे, तर ती तुमच्याकडे येण्यासाठी तयार होत आहे. तुम्हाला तिला आकर्षित करायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, ॲक्शन घ्यायचे आहेत. आणि ही मी टेक्निक केली होती की माझ्या घरासाठी, माझ्या जॉबसाठी, माझ्या सॅलरीसाठी मी ही टेक्निक केली होती. ही तुम्हाला विसरून जायचं आहे. विसरून जाणं म्हणजे काय की तुमचा ब्रह्मांडावर विश्वास आहे, तुमचा युनिव्हर्सवर विश्वास आहे, तुमचा स्वतःवर विश्वास आहे की हो ही वस्तू माझीच आहे. त्यासाठी मी ही टेक्निक केली, मी युनिव्हर्सला सांगितलेलं आहे, मी क्लेम करतो की ही गोष्ट माझीच आहे, माझीच आहे, माझीच आहे आणि मी आपल्या कामाला लागणार आहे. जे तुमचं रोजचं रुटीन आहे, कामं आहे, ते तुम्ही करायची. मी ही टेक्निक केलेली आहे, ती तुम्ही विसरून जायची आणि तुम्हाला जर वाटलं त्याच इच्छेसाठी तुम्हाला कोणतं दुसरं काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता. पण डिस्परेट व्हायचं नाही. म्हणजे होईल का नाही, होईल का नाही, मग मी ही तर केलेली आहे, मी त्या लायकच नाहीये किंवा ही गोष्ट माझ्यासाठीच नाहीये. तुम्ही हा विचार केला, तुम्ही समजून जायचं तुमची इच्छा पूर्ण होणार नाहीये. परत तुम्ही कमेंट सुद्धा करू नका, कारण तुम्ही नकारात्मक राहिलात तर तुमची एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह होईल आणि तुमची रिसिव्हिंग मोडमध्ये तुम्ही राहणार नाही आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार नाही. या व्हिडिओमध्ये अगदी मी तुम्हाला क्लिअर सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ 2-3 वेळा बघा जर नाही समजला तर, आणि त्यानंतर ही जी टेक्निक आहे तुम्ही करा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. अगदी म्हणजे मी बेसिक पासून ते शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. नमस्कार.